गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. इकडं केली मैत्रिणींनो मस्तपैकी अशी भेंडीची भाजी. गाड्यावर घेतली होती, आता गाडा आलता. छानपैकी झाली. आता थोडी ठेवावी लागती भेंडी ना मैत्रिणींनो, चांगली भाजून घ्यायची. अशी मीठ टाकायच्या आधी, चांगली तेलामध्ये आधी तेल टाकून मोहरी जिरे टाकून भाजून घ्यायची चांगली, आणि नंतरच मीठ टाकून तिखट मीठ टाकून पुन्हा आणखीन थोडी भाजून. भेंडीला जास्त भाजलं ना मैत्रिणींनो चांगली होती, कारण भेंडीच्या अंगामध्ये जे पाणी असतंय ते सगळं हे होतंय. ते पाणी राहिलं ना भेंडी अशी वेगळीच लागते. इथं भेंडी खाऊ वाटत नाही कुणाला जास्त, जरा वेगळ्या म्हणजे जरा व्यवस्थित केली ना मग खातेत लेकरं. बघा किती छान आहे. थोडी आणखीन 5-10 मिनिट आणखीन ठेवणार आहे मी. कमी गॅस करून ठेवायची. तिखट मीठ हे टाकलं ना, शेंगदाण्याचं कूट टाकलं ना, कमी गॅसवर थोडं 10-15 मिनिट ठेवायची. पण सारखं हलवत राहायचं म्हणजे मग चांगली लागते. कोणत्या कोणत्या भाज्यांना थोडं ठेवावंच लागतं. असं शिजल्यानं व्यवस्थित त्या भाज्या छान लागतात. आणि इकडं केलंय मैत्रिणींनो मी टमाटर घालून वरण केलंय, कढीपत्ता. आमच्या मैत्रिणींनो कोथिंबीर हे जास्त आवडत नाही वरणाला, साधं सिंपलच वरण आवडतंय. आणि आभाळ तर म्हणजे इतकं दाटून आलंय ना आज इथेच. 2-3 दिवस झालं नव्हतं धप. आज आहे दुपारून. इतके फुलं लागलेत ना, लईच फुलं आलेत आज. हेच फुलं, इतके फुलं लागले दाट वरीत, इतके दाट फुलं आले. मी देवपूजेला घेतले सकाळी. आज एवढे मोठे फुले, मी फुलाचीच गादी केली देवाला. इतकं छान वाटलं लागलं ना देवपूजा केल्या. गुच्छच्या गुच्छ लागलेत नुसती फुलाची. इकडं लावलाय भात. आता पोळ्या करायच्यात मैत्रिणी मला. माझा मुलगा उठलाय, आता जेवायचं जर म्हणलं लेकर तयार असलं तर खातीत, नाही तर मग एकदा गेले ना बाहेर मग येतात. झालं मैत्रिणींनो. आता ना हे थोडे 8-15 दिवस निवांत आहेत. पुन्हा गणपती लक्ष्म्या सण सुरू होते. गणपती, लक्ष्म्या, दसरा, दिवाळी 8 दिवस आहेत तसे तर जे सुरू होते सण. पायांना बसायला सुद्धा वेळ मिळत नाही सणामध्ये. लक्ष्मीचा सण तर लई असते मैत्रिणींनो, लई करावं लागते. ज्यांच्या घरी लक्ष्मी असतात का फराळाचं सुद्धा घरीच करावं लागते. घरचंच फराळाचं ठेवावं लागते देवाला. कुणी आणते बाहेरून, आता कुणाची मजबुरी असल्यावर. आमच्या इथं घरीच करतो. चला मैत्रिणींनो, मग पीठ घेते मी, ते पोळ्या टाकते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना.